पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। कारण फरासखाना पोलीस ठाण्याची जागा मंदिर ट्रस्टनं विस्तारीकरणासाठी मागितली आहे। मात्र दुसरीकडे हिंदू महासंघाच्या आनंद दवेंनी मात्र दगडूशेठ मंदिरच दुसरीकडे स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे। पाहूयात। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। मंदिराला लागून असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याची जागा हस्तांतरित करण्यास पुणे पोलिसांनी तत्वता होकार दिलाय। दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्टनं फरासखाना पोलीस ठाण्याच्या जागेची मागणी केल्यानंतर हिंदू महासभेच्या आनंद दवे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। थेट दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरच इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी दवेंनी केली आहे। बरं, तुम्ही लक्ष्मी रोड हलवू शकणार नाही, तुम्ही स्टेशनरी मार्केट हलवू शकणार नाही, तुम्ही सोनं चांदीचं मार्केट हलवू शकणार नाही। तिथलं बाप्पाची मूर्ती हलवणं तुलनेनं सोपं आहे। तर वेगळ्या पर्यायांचा विचार करावा। माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही असं निवेदन आज मेल करत आहोत, त्यांची भेटीची सुद्धा आम्ही वेळ मागत आहोत की अनेक चांगले पर्याय उपलब्ध असताना आणखी ट्रॅफिक जाममध्ये आपण का पडतोय। जी जागा 10 वर्षांनी पुन्हा एकदा लहान पडणार आहे ती जागा देण्यात काय अर्थ आहे? हिंदू महासभेची भूमिका आहे। पण ज्यावेळेस मी असा हा प्रस्ताव पहिल्यांदा सीएम साहेबांना दिला, सीएम साहेबांनी त्यांचे निर्देश घेऊन त्या खात्याला पाठवला। पुणे पोलीस आयुक्तांनी ह्या प्रस्तावाला त्यांना काही टर्म्स कंडिशन टाकून की बाबा आधी अद्ययावत पोलीस स्टेशन तयार झाली पाहिजेत, त्याला सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे आणि त्यानंतर ज्यावेळेस ते त्या ठिकाणी पुनर्वसन त्यांचं होईल त्याच्यानंतर ही जागा सोडायला त्यांनी हरकत दिलेली आहे। दगडूशेठ हलवाई मंदिराच्या विस्तारीकरणासाठी सध्याच्या फरासखाना पोलीस ठाण्याची जागा मोकळी करण्यात येणार आहे। आधी पर्यायी जागेवर नवं पोलीस संकुल उभारल्यावरच फरासखाना पोलीस ठाण्याची जागा रिकामी केली जाणार असल्याची माहिती आहे। तर सध्याचं फरासखाना पोलीस ठाणे आणि इतर आवश्यक पोलीस कार्यालय बुधवार पेठेतील दत्त मंदिराजवळील 9 गुंठे जागेत हलवण्यात येणार असल्याचीही माहिती आहे। लाल महाल आणि शनिवारवाडा हा ऐतिहासिक ठेवा आहे। याच ऐतिहासिक ठेव्याची जागा दवेंनी मंदिरासाठी पर्याय म्हणून सुचवली आहे। दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरानं आता पाठीमागे जे पोलीस स्टेशन आहे आणि ती छोटीशी जेलसुद्धा आहे त्याची जागा मागितली असं आम्ही काल बातम्यांमध्ये बघितलं। शनिवारवाडा एक, लाल महाल दुसरा जर वेगळा पर्यायाने विचार करता आला तर, किंवा आता ती डांबर कोठी आहे तर डांबर कोठीमध्ये, पण असं न करता मागची पोलीस स्टेशन हलवायचं। पोलीस अधिकाऱ्यांचे कालसुद्धा रात्री मला फोन आले की चुकीच होते, आमच्याची चांगली जागा नाही आहे। आता म्हणे आम्ही असं ऐकतो की नदीपात्रात आम्हाला जागा देणार आहेत। ते सगळं जे चाललं आहे ना ते चुकीचं चाललं आहे। 350 वर्षाचा इतिहास असणारा हा भाग आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण असणारा हा भाग आहे। बाजीराव पेशव्यांनी आटकेपार झेंडा नेलेला तो हा परिसर आहे। हा परिसर शनिवारवाड्यापासून सारसबागपर्यंत शिवाजी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि बाजीराव रस्ता हे ह्या युगपुरुषांची नावं आपण ह्या 2 रस्त्यांना दिली। ह्या 2 रस्त्यांमध्ये सगळ्या 350 वर्षाचा इतिहास आहे। दगडूशेठ हलवाई मंदिर इतरत्र स्थलांतरित करण्यास भाविकांनीही विरोध केलाय। हे जे स्थान आहे ना, या स्थानाला खूप महत्त्व आहे। आज इतके वर्ष दगडूशेठला भारतातून नाही, भारताच्या बाहेरून सुद्धा लोक येतात। श्रद्धास्थानाला कायम महत्त्व असतं। तर आमचं सगळ्या भाविकांचं मत आहे पोलिसांच्यासाठी वेगळी जागा करता येईल, त्यांना त्यापेक्षा छानपैकी जागा ऑफिस देता येईल आणि इथं काय वाहतुकीचा प्रश्न सोडवता येतो, तो अवघड नाही आहे। मनात आणलं तर सगळे वाहतुकीचे प्रश्न सुटतील, पण या श्रद्धास्थानाला धक्का लागावा असं आम्हाला वाटत नाही। ते जे मागणी करतात त्यांच्या संस्थेचं नावच हिंदू आहे, तर हिंदूने ह्या गोष्टीला विरोध नाही करायला पाहिजे। कारण की इथं येऊन 10 मिनटं येऊन थांबले ना तुम्ही, इथली गर्दी पाहता की मंदिराची जी व्यवस्था होईल, मंदिर तर नाही हलू शकत। आणि मग काय आहे की एवढी गर्दी जी होती तर त्या गर्दीला काहीतरी पर्याय जागा आपल्याला पाहिजे। सुरक्षा तर हे होणारच आहे। मंदिर इथेच राहावं, कारण आम्ही पण स्थानिक आता 50 वर्षापासून माझ्या आईवडिलांच्या आधीपासून इथे राहत आहेत सगळे पुण्यामध्ये। तर मंदिर इथेच असलं पाहिजे। भरपूर श्रद्धा आहे सगळ्यांची, भाविकांची, आणि एक जागेमध्ये पण एक पावित्र्य असतं। तर इथेच राहावं मंदिर, कारण मी इतक्या लहान बाळाला सुद्धा आता घेऊन आली आहे, कारण काहीतरी श्रद्धा असल्याशिवाय माणूस इथे येत नाही। आणि पोलीस स्टेशनची जागासुद्धा मिळावी ट्रस्टला, कारण जे ट्रॅफिक होतं आहे आणि खूप जणांची गर्दी होती आहे, तर भाविकांचा मार्ग खुला होईल जरा भक्तीचा, त्यामुळे इथे जागा मिळावी। हिंदू महासभेने जे ऑब्जेक्शन घेतले ते अगदी चुकीचे। हिंदूंच्या विरुद्ध हिंदू ऑब्जेक्शन घेतात, हे एकदम चुकीचे, धर्माच्या विरुद्ध आहे हे। भाविकांच्या गर्दीमुळे सध्या दगडूशेठ मंदिर परिसराची जागा तोकडी पडतीये। मंदिरासमोरच्या रस्त्यावरही प्रचंड ट्रॅफिकची समस्या जाणवतीये। त्यामुळे मंदिर ट्रस्टनं फरासखाना पोलीस ठाण्याच्या जागेची मागणी केली आहे।
पण हिंदू महासभेच्या आनंद दवेंनी थेट मंदिरच इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे, ज्याला भाविकांनीच विरोध केलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.